पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केल्या गेल्यात. आपण युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या मॅचची पाहू शकतो मोबाईलद्वारे. आणि तसेच घर बसल्या सुद्धा आपण वेदांत ओम केबल नेटवर्कच्या माध्यमातून आणि वेदांत नेटच्या माध्यमातून आपण पाहू शकता. 887 चॅनेलवर आपण शहापूर तालुक्यात नव्हे तर कसारा टिटवाळा इथे सुद्धा या रमेश विशेष यांच्या माध्यमातून या मॅचेस आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकतो. जाऊया मैदानामध्ये. पुढचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू स्टेट ड्राईव्ह फटकासा जवळ आहे. तिथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू मात्र जज करेल तोपर्यंत मात्र 2 धावा तर यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. आणि या 2 धावाने संघाच्या धावसंख्या पाहायला गेलं तर प्रगतीपथावर धावा येत 7 धावा. बिरवाडी गावचा कॅप्टन शुभम खूप छान असा एक खेळाडू आहे की ज्या वेळेस त्याच्या गावामध्ये अंडर 22 चे सामने ऑर्गनाइज केले होते त्यावेळेस त्याने आम्हाला खूप छान असं एक नियोजन केलं आणि आम्हाला सपोर्ट सुद्धा केले होते त्या गावामध्ये. आमच्या गावामध्ये तुम्ही आला तुम्हाला खूप छान अशी स्पर्धा पाहायला मिळते आणि खेळण्यासाठी सुद्धा मिळते. नक्कीच पाहायला गेले तर हे मैदान आहे नामदेव 11 क्रीडा मंडळाने सजवलं हे मैदान. या मैदानावर मात्र अनेक मॅचेस या तुम्हाला पाहायला मिळतील. या मैदानाला नाव दिले गेले नामदेव 11 क्रीडांगण तसेच ग्रीन पार्क मैदान. नक्कीच मित्रांनो खूप छान असा चेंडू होता. हलकासा सन्मान दिला. एकच धाव घेतली गेली. आता मात्र लेग साईडला माराच्या नादामध्ये कुठेतरी वाईट चेंडू पाहायला मिळाला. खराब चेंडू आहे. नक्कीच क्रिकेट मधला 25वा नेम म्हणजे 21वा नेम आहे हा वाईट चेंडू. आणि गोलबन गावचे सर्व मान्यवर आपण इथे या स्पर्धेसाठी आलात तुमचे सहर्ष स्वागत आहे या नामदेव क्रीडांगण नगरीमध्ये. आणि साई एकविरा चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. जाऊया पुन्हा एकदा स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं पण मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच मला तरी वाटतं पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेले तर प्रगतीपथावर 9 धावा. भाऊ हॅलो दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय गोल्डमन संघाचा करण. षटकातील पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू टाकला गेला. ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झाली चूक. परिणाम एक चांगल्या खेळाडूचा झेल सुटला गेलाय. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धावेची पूर्तता आणि मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 10 धावा.
आणि लेग साईडच्या दिशेने टोलेल चेंडू. एक धाव तर पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. तत्पुरता 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या अंकावर. करेन याचा पुढील चेंडू. सामना करेल गणेश. शॉर्ट पिच चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार आणि हा येईल एक ब्रँडेड चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16. बघा सुरेख फटकेबाजी करतोय गणेश आपल्या संघासाठी. पुढील चेंडू किरण याचा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने आणि एक सुरेख झेल. आता मात्र क्षेत्ररक्षक चुकी करत नाही आणि गणेश याची खेळी संपुष्टात येते आणि सुरेख झेल घेतोय मंदार. सोळा धावा मारल्यात. संपूर्ण धावा या गणेश यांनीच काढल्यात आणि करण याचा पुढील चेंडू. सामना करेल गणेश गायकर. चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. पुढील चेंडू करण याचा. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पायाला चेंडू प्रत झाला आणि चेंडू सीमारेषेकडे चाललाय आणि 2 क्षेत्ररक्षक धावत होते. क्षेत्ररक्षक सुरेख झालाय आणि या 2 धावा मात्र काही रोखू शकत नाही आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18. लेग बाईटच्या स्वरूपात या 2 धावा. सुरेख गोलंदाजी करतोय करण. शेवट चेंडू असेल या षटकातील करण्याचा. लेग साईडच्या दिशेने करण गणेश गायकरच्या बॅट मधनं आलाय सुरेख फटका. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. तत्पुरता 2 धावा काही रोखू शकत नाही आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 20 या अंकावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे मडी संघाची 20. माझे साथी समालोचक माननीय फैसलजी शेख साहेब. धन्यवाद जिशांत. एक उगवता सितारा मित्रांनो खूप छान असे अँकरिंग करतोय. ज्या वेळेस मला कुठेतरी जायचं असलं तर अँकरची भूमिका तो खूप छान अशी पार पाडतोय. गोलबंद संघाची आपण पाठीराखे पाहतोय. याचा गावातील सर्व खेळाडूंना मात्र एक सपोर्ट करण्यासाठी आलेत. अरुणजी दसाडे साहेब, तसेच दिलीप घरत साहेब, नितीश घरत साहेब, पंडित घरत साहेब, तसेच सदाशिव भोईर साहेब. या स्पर्धेमध्ये आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. स्वागत स्वागत स्वागत. तसेच जबिया मैदानामध्ये खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र एकच धाव घेतली गेली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली मात्र प्रगतीपथावर
21 धावा. अरुणजी दसाडे साहेब सुद्धा या स्पर्धेसाठी आल्याबद्दल आम्ही तुमचे सहर्ष ऋणी आहोत आणि तसेच सहर्ष स्वागत आहे. तसेच दिलीपजी घरात साहेब या गोलफण गावातील एक सर्वात छान असे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये नामदेवलिंग क्रीडा मंडळ तर्फे सहर्ष स्वागत. तसेच त्यांचेच पाठीराखी नितेश घरात साहेब आपले सुद्धा सहर्ष स्वागत. पंडित घरात साहेब सुद्धा आपले सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तसेच सदाशिव भोईर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला गेली तर गोलफण संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मित्रांनो, मान्यवर म्हणजेच एक आश्वासन असतं की आमच्या स्पर्धेसाठी आल्याबद्दल त्यांना आम्ही मान्यवरांना कुठेतरी ज्यावेळेस आम्ही मान्यवरांच्याकडं जातो त्यावेळेस मान्यवर आम्हाला एक हाती मदत करत असतात आणि नक्कीच ते आमच्या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत आहे. यापुढील चेंडू नो चेंडू आहे, खराब चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच बिमार चेंडू टाकला गेला गोलंदाजाच्या मार्फत आणि नक्कीच या चेंडूवर एक फ्रीड असणार आणि फलंदाजाला सुवर्ण संधी. नक्कीच मोठं फटकं मारण्याचे धाडस करावं लागेल या फलंदाजांना. महड संघ पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये हा महड संघ पराभूत झाला होता आणि गोलबन संघाचं विश्लेषण करायचं गेलं तर गोलबन संघ सुद्धा पराभूत झाला होता. आपण पाहतो बिग बॅश लीग म्हणूनच पराभूत झालेल्या संघाला सुद्धा एक एक चान्स दिला जातोय. काय गोलंदाजाचा एफर्ट पाहायला गेला तर खूप छान असा एफर्ट होता. फ्रीड चेंडू होता, कुठलाही मोठा फटका तर मारून दिला नाही, पण आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला आणि मात्र नाही रनआउटच्या स्वरूपात गडी बाद करण्याच्या नादामध्ये त्याचा एफर्ट पाहायला गेले तर खूप छान असं एफर्ट होतं. नक्कीच चेंडू तर अडवला आणि एक धाव घेतली गेली आणि एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 23 धावा. महड संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 23 धावा प्रगतीपथावर आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 3ऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र फर्निचर डिस्पॅच त्रिफळाचित करून टाकलाय फलंदाजाला आणि मात्र तंबूत परततोय. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, फलंदाजाला काहीसा समजला नाही आणि गणेश बॅक टू द पवेलियन होतो. डीजे शेवटचा चेंडू निर्धावाला पाहायला गेले तर 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र महड संघाची 27 धावा. पाहूया चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण वापरला जाईल. गोलबन संघाचा एक मित्रांनो विश्लेषण सांगतो. या गोलबन संघाचं ज्या वेळेस गोलबन संघ शापूर येथे खेळण्यासाठी आला त्या संघाचा एक गोलंदाज म्हणून खूप छान अशी गोलंदाजी केली. रमेश एक अष्टपैलू खेळाडू त्या संघाचा एक गोलंदाज म्हणून आमच्या संघासाठी लाभला होता. रमेश तर की ज्या वेळेस शापूर प्रीमियर लीग होती त्या लीग मध्ये
रमेश आमच्या संघामधून गोलंदाजी करत होता. लोवर फुलटो चेंडू होता, फलंदाजाला काहीसा समजला नाही, मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पुढे येऊन स्टेप आउट ते केला होता फलंदाजाने, पण बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. कालचा दिवस पाहायला गेला तर दिवसामध्ये खूप छान असं मॅचेस पाहायला मिळाले या मैदानावर, कारण की 95 धावा सुद्धा लेनर्ड संघाने 91 धावा 90 धावा केल्या होत्या आणि ज्यावेळेस 91 धावा करायच्या होत्या त्यावेळेस मात्र साडगाव संघाच्या सचिनाने काही आक्रमक फलंदाजी केली या मैदानावर. खूप छान अशी फलंदाजी करून तब्बल 79 धावा त्याच्या बॅटीतून आल्या आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता, फलंदाजाला काहीसा समजला नाही, स्टेप आउट केलं होतं फलंदाजाने, पण मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. आता मात्र लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झाले. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केले. पाहूया तिसरी धाव मध्ये कन्वर्ट केली जाते की काय, आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. बिन विकेट पाहायला मिळाली. गुड आणि बिन विकेट या दोन फलंदाजांमध्ये कॉम्बिनेशन. मित्रांनो, ज्या वेळेस म्हटलं जाते ना दोन खेळाडूंच्या मध्ये कॉम्बिनेशन ठरलं आणि ते कॉम्बिनेशन सक्सेसफुल झालं तर नक्कीच कॉम्बिनेशन गुड महत्वाचं असतं हे मात्र दाखवलं जातंय. धावसंख्या पाहायला गेली तर 30 धावा मड संघाच्या प्रगती वातावरणात. चौथं षटक टाकलं जाते. मार्गस्थ गोलंदाज आशिष. लोवर फुलटो चेंडू तेवढा ताकदीचा फटका सजवलाय लेग साईडच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण करतो. पाहूया दुसरी धावेची पूर्तता, आणि पाहायला गेले तर डायरेक्ट हिट केलं होतं, पण एक क्षेत्ररक्षक पाहायला गेले तर, आणि हा चेंडू पुन्हा एकदा खराब थ्रो पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट केलं होतं. तिथे मात्र फलंदाज तैनात होता आणि फलंदाजाने धाव घेण्याचं धाडस केलं नाही. डायरेक्ट हिट करून काय फायदा नाही. नक्कीच 4 धावा, जिथे एकच धाव होती आणि तिथे 4 धावामध्ये कन्वर्ट केल्या, आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 34 धावा. नक्कीच म्हटलं जाते ना, 2 चित्ते धावतात किती स्वरूपात. एका हिरण धावत असतो आणि हरिणाच्या मागे मात्र चित्ता धावत असतो. त्यावेळेस कुठेतरी हरणाला माहित असतं का मला एक या चित्ताच्या निष्ठ व्हायचे आणि बचाव करायचे माझा, आणि तो हरिण मात्र खूप धावत असतो. त्याच प्रकारे हे 2 फलंदाज धावलेत आणि 4 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. आता पाहायला गेले तर अप्रतिम असा चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला गेले तर या गोलबंद संघाची पाहायला मिळाले, आणि धावसंख्या पाहायला गेले तर धावसंख्या आहे ती मात्र 34 धावा. कुठेतरी संघर्ष करावा लागेल. मड संघाला जास्तीत जास्त धावा उभारावा लागतील, कारण की गोलबंद संघ एवढा ताकदीचा संघ आहे. रिव्हर्सचा अटेंड केलाय फलंदाजाने, मात्र गोलंदाजाने ते हेरलं मात्र, आणि मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव घेतो की काय पाहूया. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. धन्यवाद डीजे. खूप छान असं संगीत तुम्हाला ऐकायला मिळते डीजे मंगेशच्या माध्यमातून, कारण की डीजे ऑपरेटर पाहायला गेले तर भरपूर ऑपरेटर आजच्या या धसे गावामध्ये आहेत ते मात्र. आणि नक्कीच 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर 35 धावा झाल्यात आतापर्यंत.
खूप छान अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला गेलं तर 35 धावा मात्र प्रगती पथावर पाहायला मिळाल्या. दुपारच्या सत्रामध्ये पाहायला गेले तर आपण खूप छान असेच मॅचेस पाहायला मिळतात. शेवटचं षटक मला तरी वाटतं प्रगती पथावर आहे आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण वापरला जाईल? गोलबंद संघाचा मनोज आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक फलंदाज आहे तो मात्र मनोज आहे. युवा खेळाडू गोलंदाजी मार्फत आलाय गोलबंद संघाचा मनोज. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू तेवढ्या ताकदीने खोदून काढलाय फटका आणि मात्र त्या चेंडूवर एकच धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली महड संघाची 36 धावा. काही क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. नक्कीच लेग साईडच्या दिशेने नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्या गेल्यात या क्षेत्ररक्षकांनी आणि 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली 38 धावा. जे फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय महड संघ सकाळच्या सत्रापासून एक धाव मारण्यासाठी तडफडत आहे हा संघ. कारण की सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिलं तर कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळाले नाही आणि आता दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा एकेरी दुहेरी धावांवर जास्तीत जास्त लक्ष देतो हा संघ. पुन्हा एकदा हलकासा कट केला लेग साईडच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या 39 धावा. या स्पर्धेसाठी मात्र दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी जेवणाची व्यवस्था करून देतात मात्र आमचे जयुदा चायनीज सेंटर तसेच ओमसाई चायनीज सेंटर आपण पाहतोय. या दसई गावामध्ये खूप छान असेच 2 धाबे आहेत आमच्या गावामध्ये आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला दुपारच्या सत्रामध्ये अन्नग्रहांची व्यवस्था केली जाते. जाऊया मैदानामध्ये खूप छान अशी गोलंदाजी केली आतापर्यंत. षटकातील पुढचा चेंडू बॅटीची लिडिंग याची लागले तिथे मात्र यष्टिरक्षक हातामध्ये चेंडू मात्र सुटला आणि तिथं पॉइंटच्या दिशेने खूप छान असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आता मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. नक्कीच या एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेले तर महड संघाची 41 धावा. वाईट चेंडू आहे खराब चेंडू. नक्कीच क्रिकेट मधला 21वा नेम पाहायला मिळतो आहे. शेवटचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला होता. तिथे मात्र 3 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि या 3 धावांच्या अखेरीस 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र 45 धावा आणि 46 धावांचा आव्हान ठेवले ते मात्र गुलबंद संघासमोर. विलियम क्रीडा मंडळचे एक सदस्य संजयजी सिंगोळे साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये. साई एकविरा चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना याच मंडळा तर्फे सुद्धा आणि माझ्या तर्फे सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
तत्पुरतं जाऊया मैदानामध्ये. चला दोन फलंदाज जायचे मैदानामध्ये. तत्पुरता एका मॅचचे नाणेफेकीचं कौल होणार आहे. बिरवाडी विपक्ष तिले संघ. नाणेफेकीचं कौल केलं जाईल संजयजी सिंगोळे साहेब यांच्या आजचे बर्थडे बॉय आणि याच मंडळाचे सदस्य. आपण जायचे संजयजी सिंगोळे सर. दोन फलंदाज मैदान पाहतो आपण गोळबन संघाचे आशिष आणि हर्षळ. तत्पुरता जाऊया टॉस्को बॉक्स कक्षामधून एक निर्णय आलाय. ठिडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम डिसिजन पेंडिंग आहे. आपण डिसिजन कळवायचे मित्रांनो. 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र गोळबन संघाला 46 धावांची गरज आहे. आणि दोन फलंदाज पाहतो. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे आशिष आणि नॉन स्ट्राईक एंडला हर्षळ. नक्कीच गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मड संघाचा विजय. पहिले षटक पाहायला मिळाले ते ऑफ साईडला माराच्या नादामध्ये पंच नामदेवजी पडवल यांचा इशारा आहे. तो वाईट चेंडू आहे, खराब चेंडू. नक्कीच पहिला चेंडू वाईट चेंडू पाहायला मिळाला. कारण की पॉवर प्लेचं पहिलं पॉवर प्ले पाहतो आपण. 46 धावांची गरज आहे. ठिले संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले. ते मात्र बिरवाडी संघाला बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट पाहायला मिळाला. नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळतो आहे. आता मात्र लेग साइडच्या दिशेने काय फटका सजवलाय. हा आलाय 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. झेल सुटलं जात आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा मी अँकरिंग करत असतो तेव्हा तेव्हा मी सांगतोय का पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. आणि ज्या फलंदाजाचा झेल सोडला मित्रांनो, नक्कीच हा घातक फलंदाज आहे या संघाचा आणि त्याच फलंदाजाला जीवनदान मिळालं. नक्कीच हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटीची हलकीशी कट लागते. तिथे मात्र एक धाव घेतली गेली. एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली गेली गोलबन संघाची 8 धावा. शेचाळीस धावांची गरज असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. पाहूया षटकातील पुढचा चेंडू.
रिव्हर्सचा अटेंड केला, मात्र तिथे मात्र हलकासा कट केला आणि मात्र कुठली धाव घेतली जाणार नाही या चेंडूवर. तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात होता, त्या क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही. ज्यावेळेस त्याच्याकडे चेंडू गॅदर झाला, कॅरी केला, तत्पर्यंत एक कुठली धाव नाही घेतली गेली. त्या चेंडूवर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. लेग साईडला महाराष्ट्र नाद्यामध्ये आता मात्र कुठेतरी फटका फसलाय आणि मात्र पुन्हा एकदा जलधरतीला दान झालाय. परिणाम या नशिबाच्या आल्यात 4 धावा. त्याला मात्र यष्टीरक्षकडून साथ मिळत नाही, क्षेत्ररक्षकडून साथ मिळत नाही. एक पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झेल सुटला गेला त्याच फलंदाजाचा. आता मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू तेवढा ताकदीने फटका सजवला, पाहायला गेला तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळालं. नक्कीच एक छोटी धाव म्हणजे चिकी सिंगल पाहायला मिळाली 2 फलंदाजांमध्ये. आणि पहिल्या षटकाची सांगता झाली, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आल्यात, मात्र प्रगतीपथावर 13 धावा. नक्कीच संघर्षमय गोलंदाजी करत होता गोलंदाज. ज्या वेळेस चेंडू रिलीज करत होता त्यावेळेस समजून गेला होता तो मात्र खूप छान असा गोलंदाज आहे. फटके मारण्याच्या नादामध्ये झेल तर उडालेले होते, पण मात्र तिथे झेल टिपता आले नाही क्षेत्ररक्षकांना. आणि कुठेतरी निराशा पत्करत असेल गोलंदाज आपल्याच गोलंदाजीवर, का माझ्याच गावातील खेळाडू आहेत आणि कुठेतरी मी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि माझ्या गोलंदाजीवर काहीच खूप छान असं झेल टिपण्याचं धाडस होतं, पण ते मात्र झेल धरतीला दान झाले. नक्कीच खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. आपण पाहतोय नामदेवलन चषक 2021 महासंग्राम आहे, साई एकविरा चषक अंडर 22 हे सामने पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील एक मॅच पाहतो आपण. पाचवी मॅच आपण पाहतो मैदानावर. गोलबान विपक्ष महड संघ. दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय महड संघाचा रवींद्र. पाहूया रवींद्र खूप छान असा गोलंदाज आहे त्या संघाचा, कारण की मागील मॅच पाहायला गेली तर अप्रतिमाची गोलंदाजी करत होता आपल्या संघासाठी, पण कुठेतरी धावा कमी होत्या, डिफेन्स करायचे होते आम्हाला गोलंदाजीवर, ते मात्र झालं नाही. रिव्हर्सचा फटका होता मारण्याचा नादात, मात्र कुठेतरी बॅटीला हलकीशी कट लागून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. जाऊया मैदानामध्ये दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. आता मात्र काय फटका सजवलाय लेग साइडच्या दिशेने. या येत्यात 4 धावा. ज्या फलंदाजाचा झेल सुटला होता धावसंख्या पोहोचली गेली 17 धावा. जाऊया मैदानामध्ये लेग साइडच्या दिशेने एक चौकार पाहायला मिळाला. खूप छान अशी फलंदाजी जी मात्र गोलबंद संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू हॅडन शिप करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र कुठेतरी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला.
संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या 17 या अंकावर पोहोचले. बघूया कुठल्या संघाला मिळतो खतरा, कारण की 17 ही अंक खूपच घातक आहे. नक्कीच मागील मॅच पाहिली तर ठिले संघाला मिळाला होता खतरा. 17 या अंकावर खूप असे गडी बाद झाले होते. ऑफसाईडच्या दिशेने गल्ली पॉइंट मध्ये खूप छान असा फटका सजवलाय आणि हा जातोय 4 धावांसाठी चौकार. आशिष ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र कॅरी केला गेला तोपर्यंत एकच धाव आली. नक्कीच एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होते ती मात्र 22 धावा. नक्कीच पंचांचा हात दोन समांतर म्हणजे वाईट चेंडू आहे. आणि पाहायला गेले तर आता मात्र स्ट्राईक येणार फलंदाज आहे प्रशांत, एक आशिष, एक हर्षल. कारण की पाहायला गेले तर मित्रांनो पहिलं षटक नॉन स्ट्राईकला राहिला, दुसरं षटक पाहायला गेले तर सुद्धा नॉन स्ट्राईकला होता आणि आता प्रथमच स्ट्राईक एंडला गेलाय आणि पहिला चेंडू वाईट आलाय. कुठेतरी एक त्याच्या मनामध्ये धाडस असेल का मला पण आशिष सारखी फलंदाजी करायचे आणि मात्र हलकासा कट केलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथपुरता एकच धाव घेतली गेली आणि एका दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होते ती 24 धावा. नक्कीच मला तरी वाटतंय का हर्षलाला माहित आहे का शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडू मला एकच धाव घ्यायची आहे आणि मला स्ट्राईकला यायचंय आणि मात्र ते मात्र शेवटच्या चेंडू एक धाव घेतली आणि स्ट्राईक एंडला राहिला. 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय शिवाजी. 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. शिवाजी आलाय गोलंदाजी मार्कवर. पाहूया षटकातील पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. तिसऱ्या षटकातील एक फलंदाज मात्र पाहायला गेला तर हर्षल. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली त्याला. पहिला चेंडू टाकला गेला ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षकांनी खूप छान असा झेल टिपला आणि हर्षल मात्र डगआउट मध्ये वर झाला. त्यात 19 धावांमध्ये 4 चौकार आहेत. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू आशिष आला.
पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. एक धाव पूर्ण करतो. जोपर्यंत चेंडू हातामध्ये येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धावेची पूर्तता आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र भेटला नाही, पण कमबॅक पाहायला गेले तर खूप छान असं, कारण की महड संघ एक मॅच पराभूत होऊन दुसरी मॅच खेळत आहेत, तसेच गोलबल संघ सुद्धा एक मॅच पराभूत होऊन दुसरी मॅच खेळत आहे. यापुढील मॅच सर्वांच्या प्रेक्षक वर्गाच्या भेटीसाठी येणार आहे. बिरवाडी विपक्ष ठिले. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. आशिष याला खूप छान अशी फलंदाजी करतो आतापर्यंत. कालवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच फलंदाज चेंडूकडे पाहतच राहिला आणि मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र लेग साईडच्या माराच्या नादामध्ये फर्निचर डिस्पॅच करून टाकतो आणि गडी बाद होतो तो मात्र गोलबंद संघाचा. अशीच बॅक टू द पवेलियन. डीजे खूप छान असा चेंडू टाकला गेला आणि मात्र त्रिफळा चित करून टाकले. नक्कीच खूप छान अशी गोलंदाजी करतो. आतापर्यंत विश्लेषण करायचं या गोलंदाजाचा पहिला चेंडू विकेट घेतली गेली शिवाजी आणि दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू डॉट आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा त्रिफळ चित. कारण की सर्व मॅचेस पहिली मॅच मध्ये सुद्धा त्याने एका फर्निचर डिस्पॅच केलं होतं एका फलंदाजाचं आणि खूप छान अशी गोलंदाजी करतोय. नक्कीच शिवाजी नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पंकज. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, खोदून काढण्याचं धाडस केलं पण स्वतःच्याच फॉल मध्ये चेंडू अडवला गेला. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आता मात्र रिलीज केला जाईल या षटकातील शिवाजी याचा. पुन्हा एकदा ऑफसाइड यॉर्कर टाकला होता, तिथे मात्र खोदून काढलाय. एक धाव पूर्ण करतो आणि एकाच धावा समाधान मानले जाते. आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर 27 धावा आहेत. ती मात्र गोलबंद संघाच्या तब्बल 3च धावा दिल्या. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने, अप्रतिम अशी गोलंदाजी. तेवढं कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. 3च धावा दिल्या गेल्या आणि मात्र 2 गडी बाद केले. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येईल. नक्कीच 12 चेंडू मध्ये करायचे. आता मात्र बारा चेंडू 19 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण येतोय मैदानामध्ये पाहायला मिळेल. मड संघाचा अनिकेत आलाय. पाहूया अनिकेत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चेंडू टाकला जाईन मैदानामध्ये. चौथं षटक आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू टाकला जाईल, कारण की हा गोलंदाज संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच
ट्रॅकर चेंडू लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. एका हातामध्ये चेंडू मात्र कॅरी केला गेला. तत्पुरता एक धाव पूर्ण पाहूया, दुसरी धाव घेतो की काय. आणि 2 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. नक्कीच 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होते ती मात्र 29 धावा. अजूनही उर्वरित 11 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, तबच शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाईल. नक्कीच स्फोटक फलंदाज आहेत या संघाचे, गोलबंद संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा हलकासा कट केला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठे धाव ना ते चेंडूवर. दहा चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच या गोलंदाजाला जर मड संघाला विजय मिळवायचा असेल तर, आणि जर गोलबंद संघाला विजय करायचा असेल तर खूप छान अशी फलंदाजी करावी लागेल या 2 फलंदाजांना. पुन्हा एकदा बॅटीची लेडी घ्यायची लागली. यष्टीरक्षक करतो चुका, एका चांगल्या खेळाडूचं जेल सुटलं गेलं. नक्कीच एक चिकी सिंगल तर पाहायला मिळाली. अजूनही या षटकात 3 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू तेवढा ताकदीने फटका सजवला, तिथे मात्र 1 धाव पूर्ण करतो आणि 1च धावा समाधान मानतो. संयमी खेळ पाहायला मिळतो मित्रांनो, कारण की पाहायला गेलं तर हा गोलंदाज खूप छान गोलंदाज आहे आणि तसेच तेवढे ताकदीचा फलंदाज आहे. 1-1 धावासाठी झुंजत आहे ते मात्र 2 फलंदाज. जाऊया मैदानामध्ये खूप छान अशी मॅच पाहायला मिळते. ज्या दिवशी ज्या संघाची मॅच असेल त्या संघाचे जर खेळाडू स्टेजवर जर आढळला तर नक्कीच त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. धावसंख्या पाहिजे 15 धावांची गरज आहे. 15 धावांची गरज आहे. 4 धावा आल्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव, पुन्हा एकदा 1 धाव. तुमचे 12 प्रतिनिधी आहेत मित्रांनो. जाऊया मैदानामध्ये खूप छान अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र फटका फसलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार आणि मात्र एका गणेश आणि खूप छान असा झेल टिपला गेला आणि गोलबंद संघाचा गडी बाद झाला. या षटकातील शेवटचा चेंडू आहे जिंकण्यासाठी. आता मात्र 7 चेंडू 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावा. निर्णायक चेंडू असेल या षटकातील, 4थ्या षटकातील.
यॉर्कर लाईनचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका खोदून काढलाय. किती मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण करतो पाहूया आणि एकच धाव समाधान मानलं जाते. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला गेली तर 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या गोलबंद संघाची 32 धावा आणि आता मात्र समीकरण पाहायला गेले तर 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. सहा चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. 2 फलंदाज पाहतो आपण गोलबंद संघाचे. कुठेतरी तुटून फलंदाजी करावी लागेल. सहा चेंडू 14 धावा डिपेंड करण्यासाठी गोलंदाज येतोय का ज्याने तिसरं षटक टाकलं. शिवाजी तब्बल 3 धावा देऊन 2 गडी बाद केले होते आणि तोच शिवाजी कर्णधाराने त्याच्यावर विश्वास राखलाय. पाहूया हा शिवाजी नावाप्रमाणे गोलंदाजी करतो की काय. का गोलबंद संघाचे 2 फलंदाज प्रशांत आणि करण आपल्या संघाला विजय मिळवून देतो की काय. लोवर फुलटो चेंडू होता लेग साइडला महाराजा नादामध्ये कुठेतरी बाईकच्या स्वरूपात नक्कीच एक धाव पाहायला गेली तर दोन्ही भाऊ पाहतो आपण मैदानामध्ये. प्रशांत आणि करण 2 बंधू आपण पाहतो एकाच संघामध्ये खेळतात. एक धाव आले 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि प्रसाद याला खूप छान अशी फलंदाजी करावी लागेल. लोवर फुलटो चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फटका तर सजवला. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये पंचांनी मात्र अपील फेटावले आणि नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिन विकेटची मात्र पाहायला मिळाली या 2 फलंदाजांमध्ये. नक्कीच कुठे एकेरी दुहेरी धावा उभारून आपल्या संघाच्या धावसंख्या पुढे सरसवल्या गेल्या. धावसंख्या झाल्या ती मात्र 35 धावा आणि 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. नक्कीच 2 मोठे फटके हे मात्र गोलबंद संघाला विजय मिळवून देऊ शकतात आणि नक्कीच 2 अचूक टप्प्यावर चेंडू टाकले तर मात्र मड संघ विजय होऊ शकतो. विजय मात्र एकच संघाचा मित्रांनो याच मैदानावर पाहायला मिळेल. ग्रीन पार्क मैदानावर हे खूपच छान असेच मॅचेस नामदेवलन क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक 2021 चा महासंग्राम. फुलटो चेंडू कहीं पे नजरा कहीं पे निशाणा. मारायचं होतं कुठं आणि चेंडू गेला कुठं. एक्स्ट्रा गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचं मात्र धाडस केलं. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळालं. नक्कीच 21-22 चा हा महासंग्राम कारण की पुढच्या वर्षी तुम्हाला या मैदानावर फायनल पाहायला मिळाली. ऑफसाईडच्या दिशेने काय फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार. एक धाव पूर्ण पाहूया. दुसरी धाव घेतो की काय. एकच धाव समाधान मानलं गेलं. नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी या गोलंदाजाचं. आणि मात्र आता समीकरण राहिलंय 2 चेंडू 10 धावा 2 फटके चांगले. मी म्हटलं होतं की गोलबंद संघाला विजय मिळवून देतील तर 2 चेंडू हे मात्र महड संघाला विजय मिळवून देतील. दोन चेंडू 10 धावा 10 धावा 2 चेंडू. आता मात्र ऑफ साइड दिसणे फटका तर खूप चाळा. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाही. हा झालाय गोलबंद संघाचा गडी बाद.
मात्र महड संघाच्या पुढे झुकलाय, पण नक्कीच जर एखादा नो चेंडू आला तर अजूनही सांगू शकत नाही मित्रांनो. क्रिकेट इज नॉट ए चॅलेंजेस गेम आहे. 10 धावांची गरज आहे. एक चेंडू महड. शेवटचा चेंडू आहे नक्कीच. एक चेंडू 10 धावा. योगेश सर. एक चेंडू 10 धावा. खूप छान अशी गोलंदाजी केली आतापर्यंत या शिवाजी आणि फुलटो चेंडू खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. तत्पुरता चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. नक्कीच गोलबंद संघाचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच, कारण की गोलबंद संघ हारलेल्या संघाचं, जिंकलेल्या संघाचं मात्र कौतुक, हारलेल्या संघाचं सुद्धा अभिनंदन. याच मॅच मध्ये एक मॅन ऑफ द मॅच ठरलाय त्याच शिवाजी, कारण की खूप छान अशी गोलंदाजी केली. ज्यावेळेस तिसरं षटक टाकण्यासाठी आला त्यावेळेस 2 विकेट घेतल्या आणि 3च धावा दिल्या होत्या, आणि आता मात्र शेवटचा षटक टाकण्यासाठी आला केवळ 1 विकेट आणि 8 धावा दिल्या गेल्या. अप्रतिमाशी गोलंदाजी. चला याचे आपण शिवाजी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. संजयजी शिंगोळे साहेब यांच्या हस्ते त्याला पारितोषिक दिलं जाईल.